आता तुम्ही मागच्या लॉग मध्ये बघितलं की मी मोबाईल सोबत उडे टाकलो होतो पाण्यामध्ये, पण तुम्हाला सांगितलं नाही की मोबाईलला काय झालं का. तर भावानो तुम्हाला ह्या लॉग मध्ये सांगणार आहे की मोबाईल सोबत काय झालंय का नाही ते. हा अजून दोघं तिघ जण आले ती पावाला. पाहुणं तुम्ही कसं का आला इकडं. असलं पाण्यामध्ये जर मोबाईल बुडवलं मोबाईलला जर काय झालं तर माझा 90,000चा काय उपयोग आहे हो. मेरे मोबाईल को कुछ भी नाही हो, एकदम टकाटक खटाखट चालू आहे बरं का. काय सुद्धा टेन्शन नाही. एक तर ह्या विहिरीला पायऱ्या नाही त्या बरं का. कसलं मेहनतीने मी दावा बांधलो तो बरं का. कोण तर दावं तोडलंय, कोण तोडलंय बे दावं ही. एक तर दोरी कोण तोडलंय का ती सुद्धा सांगितलं झालं नाही. रोहित तर कुठनं दगडा बिगडावरनं चढा लागलाय वर. आणि इकडे डेरी बिरी चोळा लागलाय. काय करायला की इकडे दाद्या पण वर चढायचा प्रयत्न करायला लागलाय बरं का. पण वर चढायला काय ये नाही. मला काय ह्यांचं दुःख बघवेना झालं बरं का. त्यामुळे माझे मी खाली उडी टाकलो परत चला वर दावा घेऊन आलो. माझे मी नंतर बांधून बिंधून टाकलो परत चला अजून एकदा. दिल थांब के बेटे भाई और बहनों अब आने के तो उसका कर्तव्य दिखाएगा. टाळ्या भावनो एक नंबर मुटका मारलेला बरं का. लल्ल्या पण मारते. लल्ल्या तुला मुटका जमलेला नाही त्यामुळे तू टाकू नको. हा बाप्या तो कोणाला विचारून डायरेक्ट बास केला. ते पण टावेल बेल गुंडाळा लागला. तो अंगाला तसली पद्धत नाही आपल्याकडे. आपण डायरेक्ट माती ओल्ले करत असतो अंगाला लावत असतो. त्याशिवाय काय पोरं परच्याला उड्याच टाकत नाही तेव्हा पाण्यामध्ये. भावानो शेवटी अर्जुन पळून गेला बरं का. थोडक्यामध्ये हुकला ना तर त्याला पण लावणार तो माती मी. भावानो ही जी पाहुणा आहे का आपला नवीन जिगर झाला बरं का तर डोळ्यात आहे. हा बाप्या भावा तुला माती कोणी लावली नाव सांगता फक्त त्याला बी माती लावतो मी लगेच. बड़ा हरामी हो बेटा. रोहित्या भावा तुला नाचायला येत नाही मी नाचून दाखवतो थांबा. पाहून बास केला का असली बेकार भूक लागली होती तुम्हाला सांगतो भावानो. काय तर खाऊ वाटायला लागलं होतं बरं का. त्यामुळे काय तर मागवावं म्हणलं. आणि इथंच आपल्या गावातली फूड फॅक्टरी होती त्यामुळे पाहुण्याला तिकडे म्हणलं काय तर खायला घेऊन जाऊ. तोपर्यंत रोहित भाई यानं इकडे आण्याच्या खांद्याची वाट लावून टाकली बरं का. वाट लावली म्हणण्यापेक्षा चांगलं काय तर करायला लागलं होतं बरं का. त्याने पण त्याच्या टॅलेंटची कदर कुणाला नाही. भावाच्या अंगात टॅलेंट भरपूर कुठून कुठून भरलेला आहे टॅलेंट. फक्त त्याला बाहेर काढ नको म्हणून सांगितलं बरं का. तेवढ्यामध्ये पाहुणा इकडे एक केळीचं चिप्सचं पाकिट आणि दुसरं म्हणजे एक मसाला शेव घेऊन आला होता. त्यामुळे दाबून हाणाचं नियोजन लावलं होतं आम्ही. पाहुणा ह्याचं नाव लसूण शेव आहे बरं का. मी चुकून मसाला शेव म्हणलो पण असली क्वालिटी लागा लागली होती तुम्हाला सांगतो. 2-4 पुढे जाताना घरी घेऊन जावं म्हणतो मी. मला वाटलं शेव मला एकट्याला चांगली लागली का त्यामुळे सगळ्याला विचारलो बरं का. सगळेजण म्हणले की एक नंबर शेव आहे त्यामुळे खावा म्हणलो दाबून. अभ्या नुसते शेव चांगली लागली म्हणजे शेव खाऊ नका चिप्स पण घेतले तर त्यासोबत ती पण खावा म्हणल्यावर परचाला सगळ्यांनी खायला चालू केली ती. अभ्या लाल्या कोणाचा जर मार खायचे लक्षण करू नको. कोणाचा जांभळाचा झाडा काय माहिती त्याचे जांभळ तोडा लागला आहे पण जांभळ क्वालिटी येते बरं का. खत्म.